राम राम मंडळी, कसे आहेत सगळे. पेरू खायची एवढी तल्लप पाहिजे की माणूस पाऊस छत्री घेऊन आला पाहिजे. पाऊस इतका पडू राहिलाय, 2 दिवस पाऊस नव्हता. जनावर धुवायचे उद्या पोळा आहे. देव म्हणलं मीच धुवून काढतो, म्हणलं ओके काम झालं आपलं. मरणाचा पाऊस चालू आहे भाऊ. पाऊस जोरात आहे ना, जेणेकरून बाबा येऊन टपकन जाईन. तो हळूहळू चाललंय रात्रीपासून भुरभुर भुरभुर भुरभुर. त्याला म्हणलं बरं आहे बाबा. 1 वाजलाय कळाना, पण सगळं ढगड आलेत. बाजाराला जायचंय, आज बाजार आहे. उद्या समोर, उद्या पोळा आहे. सगळे राडाचे आता. गाईला मला रंग द्यायचा होता, तिच्या शिंगाला आणि याला आणि त्याला. सगळंच राहतं काय काय माहिती आता. एक तर पाऊस सांगितलाय लय जोरात. पाऊस सगळा घोळच करून ठेवतोय भाऊ. बघ आपलं गिन्नी गवत आहे असं. काल रात्री पप्पा ते बी आले होते पोळ्याच्या निमित्ताने. कोंबड्या सोडाव का नाही बाहेर आज झाले भाऊ. कोंबड्या सोडल्या का ते गेटच्या बाहेर येऊन बसत होते. इथे एक आली बघा, त्या नारळाच्या पानशीत तिथे एक कोंबडी आहे. सोडाव का नाही बाहेर आज झाले. इतका अंधार पडलाय का फ्लॅश लावून व्हिडिओ काढावा लागू राहिला. मग मी चालू आहे स्वयंपाक आता. चपात्या, भाजी काय केली? मुगाची केली. मुगाचं काय? मुगाची भाजी. मेदग म्हणणार. गरम गरमच खाऊन घ्यावं वाटत. बाबा चालू आहे काहीतरी. काय करताय? बॉल चालू आहे. बेसबॉल बेसबॉल बॅट मी बनवलेली आहे चोर आणायला. प्रज्ञेश बी आलाय पोळ्यासाठी. पण पोळा काय पावसामुळं काय व्हायना आज झाले. जनावर धुवायचे काय काय पण आज जनावर धुतले का मग त्यांना कलर देता येते मला असं तसं काय. आता हे काय पाऊस नैसर्गिक तुम्ही समजा तरी नाही धुतले तर ते त्याला काळजी आहे ना. ते बरोबर तेच म्हणलं, मी तेच म्हणत होतो आता. म्हणलं देवाने धुतले, आपण नाही धुतले. देवाने धुवून काढले काय. त्याला सुट्टी भेटत नव्हती. हा टाकलं ते भात टाकला होता. गवत निघत उदया निघत बाहेर. गवत निघत उदया निघत. पाणी साचलं त्यांनी आणली तर वर्षी एवढी सगळी. अरे येई पाणी तिथं मध्येच असत. पण उधाई अशी उचलली नेली. चला आ आ आ चला. काय झालं? उद्या पोळा आहे. पोळ्याची शॉपिंग करायची. शॉपिंग आता अशी आहे, ह्याच्यात नारळ किराणा भरायचा आहे, बाजार करायचा आहे. म्हणलं आपल्याला एकट्याला काय जमणार नाही भाऊ. मम्मीला मला घेऊन जावं लागणार आहे. कोंबड्याचं घ्यायचंय. मम्मी आलेली आहे माग. आता ती हे करू शकते. काय काय घ्यायचं मम्मी आपल्याला नेमकी आता पोळ्याचं? पोळ्याचं बरंच सामान घ्यायचं. नारळ येत, नारळ, ते इंगोळ घ्यायचं आहे. शिंगाला हा. ते आता घुंगरण ते घ्यायचे होते बरं का. म्हणलं बैल बाजारात भेटणार होते. सकाळ सकाळच भरून जातो. पाऊस बी चालू होता, गेलोच नाही तिकडं. बघू आता घरी असले तर लावू, नाही तर फक्त कलर देऊ. गुलाल घ्यायचं बरं थोडा मम्मी. गुलाल कशाला? तिला थोडा उद्या कपडाला लावायला. हिंगोळ थोडा तुला घेऊ. शिंगाला बांधायला ते बैलाला असतं नाही ते बैलाच असतं, ते आपलं काय. शिंग एवढे मोठे नाहीत तिचे. ते हिंगोळ थोडा आपल्याला जास्त घ्यावं लागेल. शियाळ्या बी आहेत ना, शियाळ्याला बी रंगायचे. एक डबीत भरपूर होत जातात. प्रज्ञेश व्हिडिओ काढतोय. मला नाही यायचं व्हिडिओ. घेऊ आपण त्याला, हळूच घेऊ. हळूच त्याला, तर त्याला न काढता घेऊ आपण. टेन्शन नाही.
बाजारात आता पोहोचलेलो आहे, शेवगावला पोहोचलेलो आहे बरं का. गाडी लावली इथंच, आता पार्किंग भेटायची नाही, चार्जिंग नव्हती, पॉवर बँक संगत घेऊन चाललोय. हे मम्मी आणि ह्यो प्रज्ञेश चाललाय पुढं. प्रज्ञेश चाललाय ते पुढं. नाही नाही, अरे करून ना तू कशात ते भाग कशात घेतलेला आहे म्हणजे सांग. व्हॉलीबॉल मध्ये मॅच कधी तुमच्या? 20 तारखेला मॅच. कोणत्या या 20 तारखेला वाड्या पार्क मध्ये बरं आहे भाऊ. आता बाजारात आलेलो आहे, घाला अंग होते. आज बाजार बराच भरलाय गाड्या मागच्या रविवारपेक्षा. कारले घेतले, आता पाऊस चालू आहे राव, मला व्हिडिओ काढता येणार. स्टेबलायझेशन कसं काय आलं काय माहिती हो, किती स्मूथ होते. मिरची घ्यायच्या ऑटोमॅटिक स्टेबलायझेशन तिकडे बंद आहे, ते पाणी सगळं कामातून गेलाय. उचलू अरे पुरा कामातून गेलाय भाऊ. हे घे मम्मी, ते आपल्याला पाहिलं हे समजे पूजासाठी काय नाही लागत, लोक 20 रुपये मागत आहे तिकडे मोहळे ते देवालाच लागत असतं. विचार ना ते घे आणि गुलाल घे. हे बी घेतो काय मावशी मामा तिकडे शेंदूर आहे, शेंदूर सिंदूर शेंदूर गुलाल सिंदूर गुलाल. डबी कितीला आहे? डबी कितीला आहे? 30 आहे. आणि मोठी मोठी 25 ही 50 आहे. शेळ्याला घ्यायची. मग शेळ्याला होईल ना हे ते नाही व्हायचं. कलर कोणता आहे त्याचा? निळा निळा आहे. कोणता केंद्र घ्यायचं ना बरं? लाल दिसतो. कोणता घ्यायचा? केंद्रच घ्यायचं. हा तू कोणता आहे? शेंद्रिका हा हे भगवत भगवत आहे ते 50 रुपये. काय थोडं कमी करा मावशी. किती झाले? आली बैलांची आपल्या गाईची शॉपिंग. गाईला काही एवढे पैसे लागले, हे घ्यायचं राहिलं. बाजार ठेवला गाडीत आणि आता पाऊस चालू झालाय भाऊ. बघा सगळा बाजार आहे भिजन. अजून त्याला घ्यायचंय, त्याला बघू आता काय. गाईला घेतलेलं एक घुंगरू आणि एक तिच्या कपाळाला बांधायचं. यायला मरणाचं महाग आहे भाऊ. अजून किराणा घ्यायचंय. बापरे काय गर्दी जमली इथं. कार घ्यायचंय ना, घुंगरू आहे हे. तिचं हिंगुळ बिंगुळ दिलं ठेवून. आता गाडीत आलोय, तिकडे जायचंय आता मोंढ्यात कोंबड्याला बाजरी घ्यायला. कोंबड्याची बाजरी कमी नाही काय दादा? हा? किती घ्यायची होती? किती आहे? 2500. झाली बाजरी घेऊन. आता किराणा घ्यायचा राहिलाय फक्त. पाऊस आहे बाबा. आली का मम्मी? 2000ची बाजरी घेतली हो. हा जाऊ दे, पण खाली काल टाक ना त्याला. नाही हे बंद आहे ना, बंद. हा चला भाऊ आता मला भाऊ किराणा घेऊन झाला. किराण्याची बॅग आहे, हे 2 बाजरी आणि पोळ्यासाठी नारळ घेतलेत. आता मम्मी काय घेऊन राहिली काय माहिती. आपलं बसा गाडी आलो घरी. बाबा चालू आहे नारळ सोडायचं काम. हा नारळ घेतो. एक एक्स्ट्रा नारळ आलं आपल्याला. हा एक आलं. 10 असते 11 आणली. आता कुठं कुठं फोडायचं सांगा बरं. ते सगळे पोळ्याला सांगायचं, पोळ्याला आताच नाही सांगायचं. सस्पेन्स ठेवायचा. सस्पेन्स.
अरे वाहन वडापाव खाऊन दे मला. त्याचे 2 आणलेत. जास्त कपाळाला बांधायचं आणि गळ्यात घालायचं. आत्ता वाजलेत 8. अजून पण पाऊस चालू आहे. थोडं मागं येतो बाबा. आता आपल्याला आहे ना गायीची पूजा करायची. उद्या पोळा आहे ना, ते आज पूजा करत असतात गोमातेची. बैलाची आई असती म्हणून आज तिला पूजा करायची थोडी. आता मग मी तेच आवरून राहिली. काय खांदा मळणी आजीने आत्ता सांगितलं मला. चला आता हे बघा येड्यावानी करतोय, बंटी सोबत ठेवतोय. मम्मीने आता आवरलंय. प्रज्ञेश हे घे ना छत्री. गेली पूजा चालू आता. हळदी कुंकू लावायचं मस्त पैकी. बघ आलं येड. तेव्हा कशी येड्यावानी करते. बोलायला बरं झालं. हा तर आता जी आपण पूजा केली ती गायीची पूजा केली जाते पोळ्याच्या आदल्या दिवशी. कारण की गाय बैलाला जन्म देते, त्याच्यामुळे तिची पूजा केली जाते. आता उद्या बैल पोळा आहे. बैल पोळा तुम्हाला दाखवतो मी आता. उद्या ब्लॉग येऊन जाईल आपला. सगळं तुम्हाला दाखवतो. आपल्या गावाकडची मज्जा वगैरे सगळं काय असतं पोळ्याच्या दिवशी. ते लोक कसे बैल सजवतात, कुठं बैल नेतात, काय सगळं माहिती होईल तुम्हाला. आता आपण पूजा केलेली आहे. आता मला आहे ना उद्या लवकर उठून तिला धुवायचंय. तिला शिंग साळायचे. तिची आता सर्दी तिला, त्याच्यामुळं तिचं आता पुसून घेईन तिला एखाद्या वेळेस मी. धुवायचं बघावं लागेल तिला नाही का, म्हणजे गार पाण्याने धुतलं की तिला अजून सर्दी होईल. त्याच्यामुळे बघतो तिचं काय आहे. पण तिची शिंगा आता कलर द्यायचा शिंगाला. वरतून बकऱ्याच्या शिंगाला कलर द्यायचा. उद्या सकाळी लई काम आहेत. त्याच्यामुळे आता काय करतो, जेवतो झोपतो आणि आता आपण भेटू उद्या थेट. असे छोटे छोटे सण साजरे करतो आपण गावाला. तुम्हाला जर बघायला मजा येत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आता इथंच थांबू आपण या व्हिडिओमध्ये. बाय बाय.